राष्ट्रपतींनी इंडियाच्या खासदारांना 7 जूनला भेटण्याची वेळ दिली। संध्याकाळी 5 ते 7 दरम्यान भेटून सत्ता स्थापनेचा प्रस्ताव देणार। इंडियाचे नेता म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींची निवड। नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास। मोदींच्या निवडीच्या प्रस्तावावर 21 नेत्यांच्या सह्या। नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी 17वी लोकसभा भंग केली। सरकार स्थापनेपर्यंत मोदी काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम करणार। मोदी सरकारचा 8 जूनला शपथविधी। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार। सूत्रांची माहिती। राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळ्यासाठी तयारी सुरू। इंडिया आघाडी विरोधात बसणार। सरकार स्थापनेचा कोणताही प्रयत्न होणार नाही। मोदींना धोरणात्मक विरोध करणार। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची माहिती। नितीश कुमार आणि चंद्रबाबूंचे एनडीएवर दबाव तंत्र। दोन्ही बाबू लोकसभा अध्यक्षपदासह 5 ते 6 मंत्रिपद मागणी करणार। सूत्रांची माहिती। केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाच्या 3 खासदारांना संधी मिळण्याची शक्यता। श्रीरंग बारणे, धैर्यशील मानेंची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता, तर श्रीकांत शिंदेंची देखील मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। एनडीएचं सरकार चालणार नाही। एकत्र निवडणुका लढल्यामुळे नितीश कुमार आणि चंद्रबाबूंचं समर्थन पत्र। चंद्रबाबू आणि नितीश बाबूंना देश ओळखतो। मोदींना कितपत सहन करतात ते बघू। राऊतांचा खोचक टोला। भाजप नेत्यांसोबतच्या बैठकीनंतरही देवेंद्र फडणवीस राजीनाम्यावर ठाम। नेत्यांकडून फडणवीसांच्या मनधरणीचे प्रयत्न। मला उपमुख्यमंत्री पदातून मोकळं करा। लोकसभेत महायुतीला फटका पडल्यानंतर फडणवीसांचा मोठा निर्णय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री शिंदेंचा फोन। पराभवाची जबाबदारी सर्वांची। आम्ही पराभवानं खचून जाणारे नाही। मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। राज्यात फडणवीसांशिवाय पान हलत नाही म्हणत होते, पण त्यांचे झाडच महाराष्ट्रानं उखडून फेकलंय। राऊतांची टीका।